कालच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच होतं की आम्ही तुळजापूरमध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि छान असं आमचं दर्शनसुद्धा झालं होतं. आणि आत्ता निघायचं होतं पुढच्या प्रवासासाठी, पण जाताना ह्या खूप साऱ्या शेळ्या मेंढ्या एकत्र पाहिल्या आणि मग प्रश्न पडला, कसं काय बरं एवढं सगळं हे हँडल करत असेल, खूप जास्त होत्या त्या. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. जाताना वाटेत एका ठिकाणी छान असं जेवण केलं आणि फायनली संध्याकाळी आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. तर इथे पोहोचल्यानंतर पण रूमसाठी थोडा प्रॉब्लेमच झाला होता, पण फायनली आम्हाला रूम भेटली आणि मग इथे आम्ही फ्रेश झालो. फ्रेश होऊन छान असं दर्शनासाठी गेलो होतो आणि फायनली स्वामींची इथे भेट झाली होती. आणि खरंच स्वामी समर्थ कृपा जर आपल्यावरती असेल ना, तर भीतीला आपल्या आयुष्यात जागाच राहत नाही. तर छान असं इथे स्वामींचं दर्शन घेतलं आणि वटवृक्षाचं सुद्धा दर्शन घेतलं. थोडा वेळ इथे बसलो आणि आमचं नशीब एवढं छान होतं ना, की आम्हाला आरतीसुद्धा भेटली स्वामींची. खूप छान वाटलं. नंतर संध्याकाळी ते बाहेरच्या परिसरामध्ये थोडंसं फिरलो, महाराजांचं स्वामींचं परत एकदा दर्शन घेतलं आणि मग निघालो जेवणाकडे. तर इथे उपहारगृह होतं, तिथे जाऊन जेवण केलं. आणि आता उद्या आम्ही कुठे जाणार आहोत हे पाहण्यासाठी पुढील ब्लॉग कंटिन्यू करा. तोपर्यंत बाय.